ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। ब्रेकिंग न्यूज पाहूया। संभाजीराजे छत्रपतींची ऐरोलीमध्ये परिवर्तन महासभा आहे। अंकुश कदम यांच्या प्रचारासाठी संभाजीराजेंच्या या सभेचं आयोजन करण्यात आलं। शिवरायांचा आदर्श घेऊन स्वराज्य पक्ष पुढे चाललाय। राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होते असंही संभाजीराजेंनी म्हटलं। या 75 वर्षात इतका गलिच्छ पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने केव्हा पाहिलं नाहीये आणि बघू सुद्धा नाही। आणि म्हणून आम्ही सुद्धा विचार केला की आपण खऱ्या अर्थाने विस्थापितांच्यासाठी ही ताकद देणं गरजेचं आहे। प्रस्थापितांच्या विरोधात जसं शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधात आपला लढा उभा केला होता। हे भाजप सरकार ज्यांचा तुमचा आमदार आहे, या भाजप सरकारने सांगितलं आम्ही काहीतरी वेगळं भारत घडवणार, वेगळा महाराष्ट्र घडवणार। ईडीच्या भीतीपोटी नेमकं काय काय त्यांनी षडयंत्र केलेले हे सगळ्यांना ज्ञात आहे। त्यातलं एकच उदाहरण म्हणजे मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय की जे नरेंद्र मोदी इथं आले, मुंबईच्या एका सभेत म्हणतात की 74,000 सिंचन घोटाळा ज्यांनी कोणी केला ते अजितदादा पवार अँड कंपनी आहे। आणि हे अजितदादा पवार कंपनी ऐकल्यावर घाबरून अजितदादा पवार महायुतीत गेले एका आठवड्यात। हे सगळं चालतं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।